नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण एचएससी बोर्डातर्फे ज्या इम्पॉर्टंट अपडेट आलेल्या आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। ठीक आहे, आज आपला केमिस्ट्रीचा व्हिडिओ येणार होता, कारण काल मी तुम्हाला बोललो होतो, काल फिजिक्सचा व्हिडिओ अपलोड केला होता, ज्याच्यामध्ये मी ऑफिशियल वेटेज सांगितलं होतं तुम्हाला, जे आता बोर्डाने डिक्लेअर केलंय 3-4 दिवसापूर्वी। ठीक आहे, आज केमिस्ट्रीचा येणार होता, पण ह्या इम्पॉर्टंट अपडेट आलेल्या आहेत, या तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। नेक्स्ट व्हिडिओ तुमचा केमिस्ट्री किंवा मॅथ्स किंवा बायोलॉजीचा येईल। कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला नेक्स्ट कोणता हवा आहे। मागच्या व्हिडिओचे 100 लाईक्स अजून कंप्लीट झाले नाहीत, या व्हिडिओचे 100 लाईक्स कंप्लीट करून द्या, लगेच मी तो नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करून देईल। ठीक आहे, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कुठूनही काही प्रश्न लीक झाला, कुठून काही सॅम्पल पेपर्स भेटले, सगळ्यात पहिले या चॅनलवरती येतील, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाळांनो। आणि एचएससी बोर्ड 2026 साठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप पण क्रिएट केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। सगळ्या पीडीएफ्स वगैरे सगळ्या मी तिथंच टाकतो। ठीक आहे, नक्की जॉईन करून घ्या। बघूया आता एचएससी बोर्ड 2026 तर्फे काय इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे। ठीक आहे, मेजर अपडेट्स इथं म्हटलेले आहेत। इथं बघा, इम्पॉर्टंट अनाउन्समेंट फॉर स्टुडंट्स अपेअरिंग फॉर एचएससी बोर्ड 2026 एक्झाम। ठीक आहे, इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे बाळांनो। ठीक आहे, बघूया आता आपण एक एक स्लाइड बघूया। पहिली स्लाइड मध्ये काय म्हटलंय, सीसीटीव्ही ऍट एक्झाम सेंटर्स। ठीक आहे, आता प्रत्येक एक्झाम सेंटर्स वरती सीसीटीव्ही असणार आहे बाळांनो, आणि शासनाने सांगितलंय तेच एक्झाम सेंटर ऍक्सेप्ट होतील ज्याच्यात सीसीटीव्ही बसवलेला आहे। ठीक आहे, अदरवाईज ते एक्झाम सेंटर बोर्डाच्या यादीतून कट होऊन जाणार आहे। ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या गावाजवळ जे सेंटर आहे तेच तुम्हाला भेटेल, पण त्याच्यामध्ये जर सीसीटीव्ही इन्स्टॉल नसेल तर ते सेंटर तुम्हाला भेटणार नाही, तुम्हाला थोडं दूर पण जावं लागू शकतं। ठीक आहे, किंवा तेच क्लासरूम्स ऍक्सेप्ट होणार आहेत ज्याच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेराज इन्स्टॉल्ड आहेत, आणि ते स्टोरेज बोर्डाने कमीत कमी 6 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवायला सांगितलंय प्रत्येक कॉलेजला, प्रत्येक इन्स्टिट्यूशनला। ठीक आहे, म्हणजे तुमची जे माल प्रॅक्टिसेस होतात, चिटिंग होते, ती इथं प्रोहिबिट करू शकते गव्हर्नमेंट। ठीक आहे, ज्या कॉपी होतात बेसिकली स्पेशली विलेज एरियामध्ये ज्या कॉपीज वगैरे होतात त्या इथं प्रोहिबिट करू शकतं गव्हर्नमेंट। ठीक आहे, टू रिड्यूस माल प्रॅक्टिसेस अँड इन्शुअर फेअर एक्झामिनेशन, म्हणजे चांगली एक्झामिनेशन पार पाडावी म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉलेशन प्रत्येक याला सेंटरला करायला लावलंय बोर्डाने। ठीक आहे, त्यानंतर स्ट्रिक्ट प्रोव्हिजन 2 सुपरवायझर्स इन ईच क्लासरूम्स। यावेळेस बघा 2 सुपरवायझर असणार आहेत तुमच्या क्लासरूम मध्ये। आता हे सांगण्याचा पर्पज काय बाळांनो, तुम्हाला हे सांगण्याचा पर्पज काय? भरपूर विद्यार्थ्यांनी आता डोक्यात ठेवलं असेल की मी कॉपी करून पास होऊन जाईल किंवा चिटिंग करून पास होऊन जाईल। ठीक आहे, त्यांनी आता ते त्यांच्या डोक्यातले जे भ्रम आहेत ते त्यांना काढावे लागतील। ठीक आहे, कारण यावेळेस स्ट्रिक्ट होणार आहेत गोष्टी, कारण मागच्या वेळेस खूप काही कांड झाले होते। ठीक आहे, आणि त्या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवून गव्हर्नमेंटने खूप काही गोष्टी या वर्षी नवीन आणलेल्या आहेत, जसं की सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन झालंय, 2 सुपरवायझर्स तुमचे असणार आहेत। ठीक आहे, कंटिन्युअस मॉनिटरिंग तुमची होणार आहे टू प्रिव्हेंट द चिटिंग। आता हे ऑफिशियल डॉक्युमेंट आहे बाळांनो, जे मी तुमच्यासोबत दाखवतोय। ठीक आहे, नंतरची काय अपडेट आहे ती अपडेट जाणण्याआधी एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च करून दिलेला आहे फायनली। खूप सारे सगळे विद्यार्थी वेट करत होते। ठीक आहे, कारण लास्ट इयर मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन 200 क्वेश्चनच्या कोर्स मधूनच आले होते, या वर्षी पण मी तुम्हाला गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन 200 क्वेश्चनच्या शीट मधूनच येतील, 200 क्वेश्चनच्या कोर्स मधून येतील। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, तुम्हाला एक जीवनदान साबित होऊ शकतं बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, कारण असे क्वेश्चन टाकलेले जिथून बोर्ड क्वेश्चन विचारतं, पीवायक्यूज, तुमचे सॅम्पल पेपर, तुमचे टेक्स्टबुकचे एक्सरसाइज, तुमचे पॉप्युलर पब्लिकेशनचे क्वेश्चन, सगळे जे सोर्सेस असतात ना एचएससी बोर्डाचे, जिथून एचएससी बोर्ड विचारतं, तिथले इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत, म्हणूनच मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन तिथूनच मॅच होतात। ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, कोर्स क्लोज होणार आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, काही अडचण असेल व्हॉट्सअपला विचारा। नंतरची अपडेट काय आलेली, इंटरनल एक्झामिनेशन। इंटरनल एक्झामिनेशन मध्ये काय म्हटलंय, सरप्राईज व्हिजिट फ्रॉम बोर्ड ऑफिशियल्स ड्युरिंग इंटरनल एक्झामिनेशन। जे एचएससी बोर्डाचे ऑफिशियल्स आहेत ते सरप्राईज व्हिजिट्स करणार आहेत, इंटरनल एक्झाम कशी चालू आहे कॉलेजेसमध्ये। कारण घडतंय काय बाळांनो, फॉर एक्झाम्पल फिजिक्सचा पेपर आहे, फिजिक्सचा पेपर तुमचा 70 मार्काचा रिटर्न आहे आणि तुमचा 30 मार्काचा सपोज इंटरनल आहे, हे 30 पैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 25 देताय, 27 देताय, 29 देताय। मग ह्या गोष्टीला व्यवस्थित बघण्यासाठी सरप्राईज व्हिजिट सुद्धा यावेळेस बोर्ड करणार आहे बाळांनो। ठीक आहे, आणि शेवटचे काय अपडेट आहे तुमची, 75% मिनिमम अटेंडन्स कंपल्सरी तुमचा 75% अटेंडन्स असला पाहिजे बाळांनो। ठीक आहे, आता ही गोष्ट आता मी तुम्हाला ऑफ द टेबल सांगतोय। ठीक आहे, हा व्हिडिओ बोर्डापर्यंत नका पोहोचू। ठीक आहे, पण 75% जो क्रायटेरिया ते लोक मॅनेज करून घेतात। ठीक आहे, कॉलेजमध्ये जाऊन किंवा अटेंडन्स देणं हे कॉलेजच्या प्रोफेसरकडे असतं, है ना, ते मॅनेजेबल असतं।
ठीक आहे, आता बाकीच्या गोष्टी तुम्ही समजू शकतात, ज्यांची नसेल ते मॅनेज करू शकतात. ठीक आहे. स्ट्रिक्ट रूल, ऍबसेंट इन इंटरनल एक्झाम डिरेक्ट फेल. आता काय असतं माहितीये का, भरपूर विद्यार्थी इंटरनल एक्झाम मध्ये ऍबसेंट असतात, तरी त्यांना 25 मार्क भेटतात, तरी त्यांना 29 मार्क भेटतात. इंटरनल एक्झाम मध्ये जर तुम्ही ऍबसेंट असणार तर तुम्ही फेल कन्सिडर होणार. आणि जर तुमचं काही मेडिकल रिझन असेल तर तुम्हाला प्रॉपर मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागेल. तुम्हाला प्रॉपर मेडिकल सर्टिफिकेट विथ डॉक्टर सिग्नेचर अँड डॉक्टर स्टॅम्प. ठीक आहे, ही तुम्हाला कंपल्सरी. त्यानंतर तुमची री एक्झाम होईल इंटरनलची आणि तुमचे मार्क्स जे भेटणार असतील ते तुम्हाला भेटतील. स्टुडंट मस्ट बी प्रेझेंट फॉर द ऑल एक्झाम्स टू क्वालिफाय. प्रेझेंट असणं गरजेचं. आता तुम्हाला एक सांगू का बाळांनो, आता हे जे गव्हर्नमेंट करतंय ना 25 29, या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली पॉसिबल आहेत की नाही आहेत तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. ठीक आहे, मी माझं मत नक्कीच देईल तुम्हाला. आता या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर हा व्हिडिओ बोर्डापर्यंत पोहोचवला तर माझा चॅनल डाऊन होईल. ठीक आहे, काही हरकत नाही. तर या सगळ्या अपडेट्स आलेल्या आहेत बोर्डातर्फे. मी तुम्हाला सांगतो किती स्ट्रिक्ट झालं जर तुमची प्रिपरेशन व्यवस्थित असली. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्स जर तुम्ही व्यवस्थित केला बाळांनो, मी खात्री देतो तुम्हाला काही अडचण येणार नाही. तुमचे व्यवस्थित क्वेश्चन्स घडतील, कारण सिमिलर पॅटर्नचे क्वेश्चनच तुमच्या बोर्ड्समध्ये विचारतात. आणि तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक चेक करा बाळांनो एकदा. ठीक आहे, तुम्हाला स्वतः समजेल की किती क्वेश्चन्स मॅच झालेले आहेत, है ना. म्हणून नक्कीच एनरोल करा. ती बॅच लवकरात लवकर क्लोज होईल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, भरपूर विद्यार्थी विचार करतात की नाही आम्ही डिसेंबरमध्ये घेऊ, जेणेकरून आम्ही जानेवारीला फ्रेश घेऊ. डिसेंबरपर्यंत बॅच ओपन राहणार नाही, म्हणून आत्ताच एनरोल करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. अशा सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.